तुतीरी धरण हा सिंचन प्रकल्प आहे, नियमानुसार त्याला लाभ क्षेत्र उपलब्ध आहे। आम्ही त्यानुसार 65% रक्कम जमा केलेली आहे। तर आमचा हक्क आहे की 65% रक्कम जमा केल्यानंतर ते पर्यायी जमीन देणं। ती पर्यायी जमीन आजपर्यंत दिलेली नाही आणि 2006चा GR आहे, 2004 GR मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की आधी शेतकऱ्यांना पर्यायी जमीन देणं, पुनर्वसनाची कामं 100% झाल्याच्या नंतर पुनर्वसन प्राधिकरणाने तुम्हाला घरबांधणीचं पत्र देतो। ते पत्र घेतलेलं नसताना सुद्धा जलसंपदाचे विभागाचे अधिकारी जबरदस्तीने घराण्याची घर भरायला आले, त्याला आमचा प्रचंड विरोध आहे। साहेब, आम्ही 8 दिवसापूर्वी आंदोलनाला बसलो होतो। आंदोलनाला बसल्यावरती तातडीची कलेक्टर साहेबांकडे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक लागली। त्या बैठकीत सगळे वेगळे पॉझिटिव्ह झाले होते मुद्दे, परंतु जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा हाताताईपणा करून आम्हाला अंधारात ठेवून पुन्हा घडीचं काम चालू केलं होतं। ऍक्च्युअली अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत त्यांचा 65%चा निर्णय लागत नाही तोपर्यंत काम घडीचं करू नका, पण जलसंपदाचे अधिकारी तातडीपणा करून ज्या राजभोग मॅडम आहेत त्यांनी त्या जबरदस्ती गळीचं काम चालू केलंय। त्याला आमचा विरोध म्हणून आमचे राष्ट्रीय नेते डॉक्टर भारत पाटणकर, श्रमिक मुक्तीदलाचे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ठिय्या आंदोलन केलंय। जोपर्यंत आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही।